जळगावच्या भडगाव शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी नद्या नाल्यांना मोठा पूर आला आणि पुराच्या पाण्यामध्ये या ठिकाणचं ग्रामीण रुग्णालय जे होतं मोठ्या प्रमाणावर पुराचं पाणी या ठिकाणी शिरलं होतं आणि हे पूर्ण रुग्णालय जे होतं ते पाण्याखाली सापडलेलं होतं। या ठिकाणचे जे कर्मचारी होते त्यांना देखील या ठिकाणी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढलं। जवळपास परिचारिका काही रुग्णांनी डॉक्टर पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते। 3 ते 4 फुटापर्यंतचं पाणी या रुग्णालयामध्ये होतं आणि त्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या सर्व जे आहेत या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना असेल रुग्णांना असेल हलवण्यात आलं होतं। आताची आपण आज या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तपासणी करतो आहोत। तर अजून सुद्धा या ठिकाणी काही भागांमध्ये जे आहे पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। पाणी ओसरल्यानंतर रात्रभर या ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जे होतं या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम आणि रुग्णसेवा पूर्ववत करण्याचं काम सुरू होतं आणि त्या माध्यमातून आता या ठिकाणी आज पुन्हा जी आहे रुग्णसेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या कॅबिन असतील, परिचारिकांचे रूम असतील किंवा वेगवेगळ्या ज्या मशिनरीज असतील या संपूर्ण ठिकाणी पाण्याने वेढा टाकला होता आणि त्यानंतर मोठं नुकसान जे आहे या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। अजूनही काही ठिकाणी जे आहे काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि कुठेतरी मोठा पाण्याचा फटका या ठिकाणी बसला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की पाण्यासोबत जी माती वाहून आली ती माती अजूनपर्यंत बऱ्याच डॉक्टरांच्या कर्मचाऱ्यांच्या कॅबिनमध्ये पाहायला मिळते आहे आणि मोठ्या प्रमाणावर जी आहे मशिनरीज असेल, या ठिकाणच्या औषधी असतील, याचं मोठं नुकसान झालेलं आहे। रात्रभर कर्मचाऱ्यांनी जागून काढली आणि या ठिकाणचं पाणी असेल, पुराचं पाणी, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम केलं आणि त्यानंतर आता आज या ठिकाणची रुग्णसेवा जी आहे ती पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे। आपण औषध भांडार कक्षामध्ये देखील जाणार आहोत। त्या ठिकाणी देखील पुराचं पाणी या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे या ठिकाणी झालं होतं। या ठिकाणी काही मशिनरीज आहे, कोल्ड स्टोरेज आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी पुराच्या पाण्यात सापडल्या आणि अजून सुद्धा त्या ठिकाणी जे आहे रक्त संकलन केंद्रामध्ये जे पाणी आहे आणि ते पाणी या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे। साफसफाईचं काम सुरू आहे, मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने अजूनही पाणी काही ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे आपण आता हे औषध भांडार कक्ष आहे, आपण त्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी देखील पुराचं पाणी जे होतं ते आल्याचं पाहायला मिळतंय आणि या ठिकाणचं आता सध्या तरी जे आहे काल मुसळधार पाऊस झाल्यामुळे विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणचा वीज पुरवठा बंद आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की औषधी आहे आणि ही औषधी पूर्णपणे पाण्याने भिजलेली आहे। औषधींचे हे खोके आहेत आणि या कक्षामध्ये देखील पुराचं पाणी आल्यामुळे औषधी देखील भिजल्याने आता मोठं नुकसान झालेलं आहे। पुराचं पाणी जवळपास 3 ते 4 फुटापर्यंत या रुग्णालयामध्ये शिरलं होतं आणि त्यानंतर आजची जी परिस्थिती आहे आपण ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मोठ्या प्रमाणावर पाणी असेल या ठिकाणचं काढल्यानंतर साफसफाई केल्यानंतर आता या ठिकाणची रुग्णसेवा जी आहे ती पूर्ववत झालेली आहे आणि अद्यापही काही ठिकाणी जे आहे साफसफाईचं काम सुरू आहे। कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, हे आज पुन्हा या ठिकाणी सेवेत रुजू झालेले आहेत, मात्र काही मशिनरी असतील किंवा औषधी असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।